नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, श्रीसेलम टूरचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही श्रीसेलमवरून हैदराबाद इथे पोहोचलो. तर हैदराबादमध्ये आम्ही काही ठिकाणं फिरण्यासाठी गेलेलो, तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चहा नाश्ता करून निघालेलो आहोत आमच्या पहिल्या टुरिस्ट स्पॉटला भेट देण्यासाठी. हैदराबादमधील सर्वात फेमस टुरिस्ट स्पॉट आहे मित्रांनो चार मिनार. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत. आता आम्ही चार मिनार इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता हा चार मिनार इथे जायला हा रस्ता आहे. तर तुम्ही या चार मिनारला इकडच्या चारही बाजूंनी येऊ शकता कुठल्याही रस्त्याने आणि इथे खूप सारे मार्केट आहेत, त्याच्यामधूनच तुम्हाला यावं लागतं. तर चार मिनारबद्दल बोलायचं झालं तर चार मिनारची उंची जी आहे ती 182 फूट आहे आणि इथे तुम्ही त्या वरपर्यंत पण जाऊ शकता. पण आमची इथे दुपारी आता ट्रेन असल्यामुळे आम्हाला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. आणि इथे बघू शकता चार मिनारचे जे काही तिकीटचे प्राईज आहेत ते पण तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे प्री वेडिंग फोटोशूटसाठी सुद्धा हा स्पॉट खूप छान आहे, त्यामुळे इथे खूप लोक हैदराबादमधील प्री वेडिंग फोटोशूटसाठी सुद्धा येतात. आता आम्ही इथे चार मिनारला चारही बाजूंनी फिरतो आहे आणि तुम्हाला चारही बाजूंचे तुम्हाला इकडे व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला मी दाखवत आहे. तसंच इथे तुम्ही बघू शकता ज्वेलरी वगैरे अशी छोटी छोटी दुकानं सुद्धा आहेत. तर शॉपिंगसाठी सुद्धा हा खूप छान स्पॉट आहे. तर इथे तुम्ही लग्नाची वगैरे शॉपिंगसाठी हा खूप फेमस असा स्पॉट आहे, तर इथे शॉपिंग पण करू शकता. आमची मुंबईला जायची ट्रेन ही सिकंदराबादवरून दुपारी 1 वाजता आहे, त्यामुळे आम्हाला इथून आता लवकर निघावं लागेल. तरी पण तुम्ही हे जे चार मिनारचे काही सुंदर दृश्य आहेत ते तुम्ही बघू शकता. आता आम्ही चार मिनारवरून निघालो आहोत आणि आम्ही थोड्याच वेळात आता आपल्या दुसऱ्या स्पॉटवर पोहोचू. तर हा सुद्धा खूप छान स्पॉट आहे. हे बघा, आता आम्ही पोहोचलेलो आहोत नेहरू झूलॉजिकल पार्क इथे आणि हे खूप छान असा पार्क आहे. तर त्याला आता आतमध्ये जाऊया आपण. नेहरू झूलॉजिकल पार्क हे चार मिनारपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनिटात आपण इथे पोहोचतो. आणि इथे बघू शकता इथे तिकीट काउंटर आहेत, तर अगोदर आपण जाऊन इथे तिकीट काढून घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर हे बघा, इथे झूचे टायमिंग्स आणि त्याचे तिकीट्स वगैरे पण इथे दिलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. इथे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट बुक करू शकता. आम्ही इथून ऑनलाईनच तिकीट बुक केली होती, तर तिची पण प्रिंट तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इथे आपली तिकीट बुक झालेली आहे आणि आता आपण पुढे जाऊया. तर इकडे बघू शकता, इकडे आपल्याला मॅप दिसतो आहे, त्या मॅपच्या द्वारे आपण आता पण कुठे जायचं ते ठरवूया. तर हे बघा, आम्ही पुढे पुढे जायला सुरुवात केलेली आहे. आणि हे जे नेहरू झूलॉजिकल जे पार्क आहे हे इंडियातील टॉप 10 झूमपैकी येतं, त्यामुळं इकडे खूप मजा येते. तर हे बघा, आपल्याला आपला फर्स्ट जो प्राणी आहे तो दिसलेला आहे, हा जिराफ आहे. त्याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हा डिअर हा प्राणी बघायला इथे मिळतो आहे. बघू शकता, हे खूप साऱ्या प्रमाणात आहे तिथे. हे जे नेहरू झूलॉजिकल पार्क जे आहे हे 380 एकरमध्ये इथे पसरलेलं आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे प्राणी आणि पक्षी आपल्याला बघायला मिळतात. आणि हे बघा, आता हिमालयन गोरल हा आपल्याला प्राणी बघायला मिळतो आहे. या पार्कमध्ये तुम्ही लायन सफारी, टायगर सफारी सुद्धा करू शकता. तसेच इथे एक छोटी टॉय ट्रेन सुद्धा आहे, तिचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे स्पेस केलेला आहे, तर लहान मुलांना सुद्धा इथे खूप आवडेल. तर पूर्ण फॅमिली घेऊन तुम्ही इथे येऊ शकता. तर तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळत आहेत. आता हा ब्लॅक बक प्राणी आहे, हे पण आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. हे सुद्धा संख्येने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आता आपण इथे पुढे आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता
वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आणि मोर सुद्धा इथे बघायला मिळत आहेत. या पार्कचे जे मेन अट्रॅक्शन जे आहेत ते आहेत इंडियन रायनो, एशियाटिक लायन, बेंगाल टायगर असे काही जे सहसा आपल्याला जास्त प्राणी बघता येत नाही ते तुम्ही इथे येऊन बघू शकता. त्यापैकीलच एक प्राणी इथे तुम्हाला समोर दिसतो आहे. हा आहे इंडियन रायनो. बघू शकता हा आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हा प्राणी बघायला मिळतो. आता आपण इथे पुढे आलेलो आहोत आणि इथे बघू शकता हिप्पोपोटामस जे आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. हे आय थिंक माझ्या मते बेबी आहेत. तर ते पण तुम्ही बघा. आणि आता आपण लेपर्ड बघण्यासाठी आलेलो आहोत पुढे. तर बघू शकता हे प्राणी सहसा तुम्हाला खूप कमी प्रमाणात दिसायला बघायला मिळतात. त्यामुळे हे इथे आपल्याला इझिली बघायला मिळत आहेत म्हणून आपण बघून घेऊया. आणि इथे जॅग्वार आता आपल्याला बघायला मिळतो आहे. हा बघा कसा चालतो आहे. या पार्कबद्दल एक मला मेन्शन करावंसं वाटतं. इथे साफसफाई खरंच खूप छान प्रकारे केलेली आहे. तसंच इकडे साइन बोर्ड्स वगैरे जे आहेत ते सुद्धा खूप छान प्रकारात दिलेले आहेत. म्हणजे तो आपल्याला इझिली इथे फिरायला मिळतं. आणि आता बघू शकता इथे शहामृग आपल्याला बघायला मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शहामृग इथे. ते पण तुम्ही बघून घ्या. आता आपण इथे पुढच्या सेगमेंटमध्ये आलेलो आहोत. इथे आपल्याला अस्वल बघायला मिळत आहेत. हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे अस्वल इथे आहेत. आणि ह्या पार्कमध्ये तुम्हाला जर पूर्ण हे पार्क फिरायचं असेल तर साधारणपणे 6 ते 7 तास इथे लागू शकतात. एवढं मोठं पार्क आहे हे. पण आम्ही आता ट्रेन असल्यामुळे लगेचच इथून थोड्याच वेळात निघू आणि मग सिकंदराबाद इथे रेल्वे स्टेशनला आमची ट्रेन पकडण्यासाठी जाणार आहोत. या पार्कची बेसिक एंट्री तिकीट जी आहे ही ₹60 आहे, जी आम्ही काढली होती. आणि तसंच जर तुम्हाला आतमध्ये फिरायचं असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसं की बॅटरी व्हेइकल जे असतात त्याच्याने पण तुम्ही फिरू शकता किंवा बायसिकल पण तुम्ही रेंटने घेऊन फिरू शकता. पण आमच्याकडे ज्या टायमाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही चालतच हा टूर केला आणि फटाफट फिरून आम्ही निघालो. पण तुम्ही इकडे चांगला तुमचा टाईम स्पेंड करू शकता. तसंच इथे एक तलावसुद्धा आहे. तिकडे तुम्ही बोटिंग वगैरे सुद्धा करू शकता. त्यामुळे लहान मुलांना पण खूप इथे मजा येते. आणि इथे ॲक्वेरियमसुद्धा आहे. तसंच रेप्टाईलचं सेक्शनसुद्धा आहे. तर ते आमचं सगळं मिस झालं. ते आम्ही नेक्स्ट टाईम बघू. तर अशा प्रकारे आपलं हे नेहरू झूलॉजिकल पार्क जे आहे हे फिरून झालेलं आहे. आणि आता आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवर बॅग्स वगैरे घेण्यासाठी आलेलो आहोत. आता आम्ही आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. आम्ही या रिक्षावाल्या दादांना अर्ध्या दिवसासाठी हायर केलं होतं. याच्यामध्ये त्यांनी आम्हाला चारमिनार, झूलॉजिकल पार्क आणि हे हुसेन सागर लेक जे आहे हे सगळं दाखवलं आणि रेल्वे स्टेशनला सुद्धा सोडलं. त्याचे आम्ही त्यांना ₹600 दिले. आता आपण आलेलो आहोत हुसेन सागर लेक इथे. आणि हे हार्ट शेपमध्ये लेक आहे आणि हे आर्टिफिशियल लेक आहे. आणि हे 1560च्या दरम्यान बांधलं गेलेलं आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आमची दुपारी 1 वाजता सिकंदराबाद इथून ट्रेन आहे. तर आम्ही हा जो काही आमचा 5-6 तास होते त्याच्यामध्ये आम्ही खूप छान फिरलो आणि खूप मजा आली हैदराबाद इथे. आणि मित्रांनो, आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कळवा आणि पूर्ण सिरीज कशी वाटली ते पण नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.